माझा प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू आपल्याला सांगत आहे, तू माझ्या मागे ये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पेत्र आणि मित्रमंडळी होते ते सगळे फेकून दिलं आणि येशूच्या मागे गेलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. रिट्रीट, योग्य निर्णय घेण्यासाठी असलेली वेळ आहे. ज्यांना स्वीकार करायचा आहे त्यांना स्वीकार करणे, ज्यांचा त्याग करायचा आहे त्यांचा त्याग करणे. हालेलुया. जे दार बंद करायचे आहे ते बंद करून ठेवणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्या मार्गातून चालायचं नाही त्या मार्गातून एकदा सुद्धा तोंड तिकडे त्या भागाकडे न दाखवणे. प्रेज द लॉर्ड. इतके लक्ष जर तुम्ही दिलं तर तुम्ही प्रूडंट व्यक्ती आहे, सतसत विवेक बुद्धीचा वापर करणारा व्यक्ती आहे. परमेश्वर तुमचा बचाव करणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया. प्रियानो, माणसं स्वार्थी आहेत. तुम्ही कोणाच्या तरी तावडीमध्ये पोहोचलं तर त्यांचा स्वार्थ पूर्ण होईपर्यंत ते लोक तुम्हाला कधी सोडणार नाही. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एक परमेश्वर आहे जो तुमच्याशी विश्वासू आहे. जो परमेश्वर निरंतर तुमच्याशी विश्वासू आहे, तुम्ही त्याच्याकडे बोला. बाकी प्रत्येक बंधन तो स्वतः तोडणार आणि तुम्हाला योग्य मार्गातून घेऊन जाणार. परम पवित्र संस्काराला, परम पवित्र संस्काराला, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया, हालेलुया. माझ्या समोर देवाने निवडून ठेवलेले काही लोक आहेत ज्यांना परमेश्वर अनेक गोष्ट येशूच्या नावाने सोडायच्या शक्ती, कृपा पुरवून देत आहे. मी पुढे काय बोलतो ध्यानपूर्वक ऐका. तुम्ही सोडण्यासारखा जी गोष्ट आहे त्याची जी यादी आहे ते घ्या, सोडून टाका. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये काही लोकांना परमेश्वराच्या प्रेमाचा चिन्ह असलेल्या शरीरामध्ये थंड पवित्र पाणी पडल्यासारखा अनुभव कधी कधी येणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. शरीरामध्ये, तुमच्या शरीरामध्ये देव परमेश्वर देवाच्या प्रेमाचा एक एक चिन्ह दाखवायला चालला. हालेलुया. अशा अनेक अनुभव तुमच्या वाट पाहत बसलेला आहे. देवाला तुम्ही पाहिजे. तुमच्याकडच्या अनेक गोष्टी देवाला द्यायला तुम्ही तयार असेल, देवाला ते नको आहे. परमेश्वर विचारत आहे, जग आणि त्यातील सर्व काही माझं आहे, ते तू कशाला मला द्यायचं. देवाला खूप महत्वाची गोष्ट म्हणजे तू आहे. हालेलुया. तुझ्या दारूची सवय तुला खूप प्रिय आहे ते. हालेलुया. सोड. हालेलुया. धन्यवाद येशू. परमेश्वर सांगत आहे, तू माझ्या मागे. दारूच्या मागे गेलं तर तू माझ्या मागे नाही येणार, माझ्या मागे. हालेलुया, 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 हालेलुया. देव परमेश्वर सुख देणार आहे. परमेश्वर ज्ञान देणार.
परमेश्वर तुम्हाला समजावून सांगणार कशा पद्धतीने एका समस्यामधून तुम्हाला सुटका मिळू शकतात. प्रियानो, जीवनामध्ये असलेली एक एक समस्या योग्य वेळेस योग्य रीतीने तोंड देऊन ते बंद करून घ्यायला देव परमेश्वर तुम्हाला ज्ञान आणि बुद्धी देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माता मरियाजवळ आपण मध्यस्थी प्रार्थना करूया. येशूच्या मागे जाणाऱ्या तुम्हाला जिथे कुठे जे काही ओढत आहे त्याच्या बंधनातून तुम्ही सुटका मागून घ्या. हे मायाळू कुमारी माये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरवलीस, असे कोणी कधी ऐकलं नाही हे तू जाणतेस. हे परमश्रेष्ठ कुमारी माते, तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी पश्चाताप पावी तुझ्याकडे धाव घेतो, तुझ्या जवळ येतो आणि तुझ्या पुढे उभा राहतो. हे देवपुत्राची माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. श्वास घेणे कठीण असलेले कोणतरी एका व्यक्तीला ज्यांना पाहिजे तेवढे ऑक्सिजन भेटत नाही, परमेश्वर त्या व्यक्तीला श्वास व्यवस्थित घेण्यासाठी दान देत आहे. तुमच्यामध्ये एका व्यक्तीला परमेश्वर तुम्हाला लागणारा टेक्निकल नॉलेज, एखाद्या गोष्टी व्यवस्थित हाताळायचं ज्ञान तुम्हाला परमेश्वर देत आहे. लग्नाला अडकळ नसलेल्या अनेक स्त्री पुरुषांना परमेश्वर लग्नाच्या संबंधातील अडखळ आज दूर करून देत आहे. तुमच्यामध्ये काही लोकांना आणि YouTube मध्ये वचन ऐकणाऱ्या अनेक लोकांना परमेश्वर बाळाचा देणगी देत आहे. एका लहान बाळ जे जन्माला आलेलं आहे त्या बाळाचा मान बरोबर नाही म्हणून घरातील लोक दुःखी आहेत. परमेश्वर त्या बाळाचा मानेचा त्रास दूर करून देत आहे. परमेश्वर त्या बाळाला आशीर्वादित करत आहे. एका साइडला खांद्यापासून खाली एक साइडला काहीतरी तक्रार असेल एका व्यक्तीला प्रभू येशू आता स्पर्श करत आहे. मनीषा नावाचा एका मुलीला जीवनामध्ये ज्या ज्या धोक्यामधून जायला लागलेला आहे त्याच्या बंधनातून परमेश्वर आज सोडवत आहे. एक धर्म बहीण जे वयस्कर आहेत, जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टींच्या आज त्या बहिणीला त्या सिस्टरांना गरज आहे, खास करून जे आत्मिक आशीर्वादाची गरज आहे, परमेश्वर त्या वयस्कर सिस्टरांना हे दान देत आशीर्वादित करत आहे. आजच्या प्रार्थनामध्ये भाग घेणाऱ्या काही लोकांना काही आत्मिक अनुभव परमेश्वर दान म्हणून देत आहे. उदाहरणासाठी शरीरामध्ये एक थंड हवा शरीरातील काही भागामध्ये आल्यासारखा अनुभव, काही लोकांना छातीच्या भागामध्ये असलेले काही त्रास परमेश्वर दूर करून देत आहे. विश्वास कमजोर असलेल्या काही लोकांना परमेश्वर विश्वासाच्या देणगी देत आहे.
सर्वसमर्थ परमेश्वर पितानी पुत्रानी पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.